नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला एकदम सोपे असे बटाट्याचे पापड बनवून दाखवणार आहे. एकदम पातळसर आणि अजिबात न फाटता न चिरता हे पापड होत असतात. तेलामध्ये घालताच मस्त फुलत असतात आणि चवीलाही छान असे हे पापड लागतात. तुम्ही पाहू शकतात 1 किलो बटाट्यामध्ये असे हे भरपूर पापड होत असतात. अजिबात कुठेही पापडाला तळा जात नाही किंवा चिरतही नाही. अतिशय सोप्या पद्धतीचे हे पापड एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा. असे हे उपवासाचे पापड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. घेतलेले बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. बाजारामध्ये भरपूर अशी धूळ वगैरे लागलेली असते, त्यासाठी बटाटे हे आपल्याला स्वच्छ धुवूनच वापरायचे आहे. त्यानंतर हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे. तर बटाटे असे मीडियम साईजचे घेतले का अगदी पटकन हे शिजत असतात एकसारखे असे. जर का मोठ्या साईजचे घेतले तर बटाटे लवकर शिजत नाही किंवा बटाट्याचे तुकडे आपल्याला करावे लागतात. त्यासाठी बटाटे घेताना ह्या पापडांसाठी मीडियम साईजचे घ्या. बटाटे हे पूर्ण टाकून घेतल्यानंतर बटाटे शिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर जास्त पाण्याची काही गरज नाही. 1 ते 1.5 ग्लास पाणी एवढं जरी टाकलं तरी पुरेसं आहे. साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या मस्त अशा मीडियम गॅसवरती 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे. जर का भराभर शिट्या होत असल्या तर मात्र मैत्रिणींनो तुम्ही 5 शिट्या ह्या कुकरच्या काढून घ्या. आता मी ह्या 4 शिट्या ह्या काढून घेतलेल्या आहे. 2 शिट्या मीडियम गॅसवरती आणि 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी करून 2 शिट्या काढलेल्या आहे. तर टोटल ह्या 4 शिट्या काढलेल्या आहेत. त्यानंतर वाफ निघाल्यावरती मी तुम्हाला हा कुकर उघडून दाखवते. बटाटा हा पटकन थंड होण्यासाठी यातलं पाणी जे आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणून एखादी गाळण घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये हे बटाटे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे. पूर्ण यातलं जे गरम पाणी आहे ना ते आपल्याला वेगळं करायचं आहे. शिजवलेल्या बटाट्याचं असं गरम पाणी वेगळं केलं आणि त्यावरती थंड पाणी टाकलं का बटाटा अगदी पटकन हा थंडा होत असतो. आता मैत्रिणींनो आपल्याला पटपट कामं आटपण्यासाठी तर बटाटा हा अगदी लवकर थंड करायचा असतो. तर म्हणून यावरती थंड पाणी टाकून घेते, म्हणजे बटाटा अगदी लवकर थंडा होईल. बटाटा हा जास्त पाण्यामध्ये जास्त वेळ आपल्याला राहू द्यायचा नाही, तर पटकन काढून घेतलेला आहे. फक्त 4 ते 5 मिनिटांमध्येच बटाटा हा पूर्णपणे गार झालेला आहे. त्यानंतर ह्या बटाट्याची साल जी आहे आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजेच बटाटे हे सोलून घ्यायचे आहे. आता सगळे हे बटाटे मी सोलून घेतलेले आहे. त्यानंतर एखादी पसरट असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि त्यावरती जी पुरण चाळण्याची चाळण असते ना आपल्याकडे, ती चाळण ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि त्या चाळणमध्ये हे सोलून घेतलेले बटाटे टाकायचे आहे. त्यानंतर घरात असलेलं मॅचर घ्यायचं आहे किंवा हेही नसेल तर जो पाणी पिण्याचा ग्लास असतो ना तोच घ्यायचा आहे आणि त्याच्याने अशा पद्धतीने हे बटाटे आपल्याला मॅच करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी पटकन हे बटाटे चाळणीच्या आतून निघत असतात एकसारखे असे. काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींनो. बटाटे छान शिजले का अगदी पटकन हे बटाटे बारीक होतात. तर अशाच पद्धतीने सगळे हे 1 किलो बटाटे जे आहे ना शिजून घेतलेले ते सगळे आपल्याला अशा पद्धतीने चाळणीवरती हे चाळून घ्यायचे आहेत. काही मिनिटांमध्येच पूर्ण हे 1 किलो बटाटे अगदी भराभर असे हे बारीक झालेले आहे आणि एकदम स्मूथ असा लद्दा झालेला आहे. मी तुम्हाला आता दाखवते चाळण उचलून. तुम्ही पाहू शकतात यामध्ये एकही कण असा बटाट्याचा जाळसर राहत नाही. तर केव्हाही हे पापड बनवण्यासाठी अशा पद्धतीनेच बटाटे हे चाळणीवरती करून घ्या बारीक. त्यानंतर चवीनुसार चिली फ्लेक्स घालते, म्हणजे लाल मिरचीची जाडसर पावडर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही जेही मीठ उपवासाला खात असाल ना ते मीठ घालायचं आहे. 1 चमचा मीठ टाकलेला आहे. थोडंसं जिरे टाकायचं आहे. साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे. अंदाजाने थोडंसं कमी जास्त जिरे टाकू शकतात. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना पूर्णपणे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर का उपवासाला कोथिंबीर खात असाल किंवा असे नुसतं खाण्यासाठी हे पापड बनवत असाल तर यामध्ये कोथिंबीरची पानंही टाकू शकतात. अगदी बारीक चिरून कोथिंबीर घाला आणि पूर्णपणे हे एकजीव करून घ्या मिश्रण.
तर मैत्रिणींनो, हे पापड बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही. उन्हात जायची गरज नाही. घरात बसून सावलीमध्ये सुद्धा हे मस्त असे पापड आपण चविष्ट बनवून घेऊ शकतात. तर अशाच पद्धतीने बटाटा आणि साबुदाण्याचे पापड सुद्धा बनवले जातात. ते सुद्धा मी बनवलेले आहे आणि त्या पापडांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण हे जे आहे ना, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपण हे जे पापड आहे ना, फक्त बटाट्यापासून बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकतात असं हे एकजीव झालेलं आहे आणि असा छान असा हा उंडा झालेला आहे गोळा. त्यानंतर मी तुम्हाला असा हे पापडासाठी छोटा गोळा करून दाखवते. किती छान असा होत आहे. एकदम पेढ्यासारखा असा हा गोळा होत आहे. मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर ह्या पिठावरती आता झाकण ठेवते आणि 5 मिनिटं असंच झाकण ठेवून राहू देते. त्यानंतर पापड बनवूया. आता 5 मिनिटं झालेले आहे. पुन्हा मी तुम्हाला असे हे पापडसाठी लागणारे उंडे करून दाखवते. तुम्ही पाहू शकतात हाताला अजिबात चिटकत नाही. हाताला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही. आणि ज्याही साईजमध्ये आपल्याला हे पापड बनवायचे आहे, थोडेसे लहान थोडेसे मोठे, त्या साईजमध्ये हे उंडे करून घ्यायचे आहे. तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, लहान मोठ्या साईजचे जर का तुमचे उंडे होत असतील, एकसारखे असे पापड होण्यासाठी घरात असलेला असा एखादी स्पून घ्यायचा आहे आणि तो स्पून भरून हे मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा उंडा करायचा आहे. तुम्ही पाहू शकतात असे छोटे छोटे हे बॉल अगदी भराभर होत असतात आणि एकसारखे झाल्यामुळे पापडही आपले अगदी एकसारखे असे येतात. जसे मशीनने केलेले आहे अशाच पद्धतीचे हे पापड वाटत असतात. तुम्ही पाहू शकतात अंदाजाने सुद्धा तुम्ही हे गोळे करून घेऊ शकतात किंवा अशा प्रकारच्या स्पूनचा वापर करून सुद्धा हे गोळे करू शकतात. तर अशा पद्धतीचे मी काही हे गोळे केलेले आहे. तर मला असे थोडेसे मीडियम साईजचेच पापड करायचे आहे. तर मीडियम साईजचे हे गोळे केलेले आहे. त्यानंतर पापड आता अगदी पटकन होण्यासाठी मी मशीनचाच वापर करते. तर हे पापड बनवण्याचं मशीन घेतलेलं आहे, म्हणजेच याला आपण पुरी मेकरही म्हणत असतो. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे. प्लास्टिक पेपरलाही तेल किंवा तूप मी काही लावलेलं नाही आणि त्यावरती उंडा ठेवलेला आहे. वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे. दाबून प्रेस करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असा एकसारखा हा पहिला पापड आपला झालेला आहे. किती छान दिसत आहे ना. त्यानंतर खाली प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे पापड टाकते. पुन्हा तशाच पद्धतीने संपूर्ण पापड मी हे बनवते. तर मैत्रिणींनो, जर का तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर पापड कसे करायचे, तर या संबंधीच्या काही टिप्स मी भरपूर आतापर्यंतच्या पापडचे व्हिडिओ जे दाखवलेले आहेत त्यामध्ये सांगितलेले आहे. तर मैत्रिणींनो, खरंच हे जे पापड आहे ना, खूप सोपे आहे बनवायला आणि चवीला अतिशय मस्त असे लागत असतात. आपण एकटे जरी बनवणारे असले ना तरी सुद्धा कितीही किलोचे हे पापड असो, अगदी भराभर आपण हे पापड बनवून घेऊ शकतात. आणि एकदा बनवलेले पापड हे वर्षभरासाठी खराब होत नाही. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पापड आवडत असतात. अतिशय चविष्ट होतात आणि अतिशय सोपी सुद्धा ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकतात 1 किलो बटाट्यामध्ये हे भरपूर सारे एवढे पापड झालेले आहे आणि एकसारखे झालेले आहे. एकसारखे उंडे असल्यामुळे पापडचे एकसारखे हे पापड तर होणारच. तर अशा पद्धतीने संपूर्ण हे पापड मी वाढवून घेतलेले आहे आणि वाढल्यानंतर एवढे हे पापड झालेले आहे आणि अशा प्रकारे हे पापड दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, रंगही किती मस्त असा आलेला आहे. त्यासोबतच एकदम पातळसर हे पापड होत असतात. असा आपण पापड हातात पकडला तर तुम्ही पाहू शकतात बोट सुद्धा पापडाच्या आतून हे दिसत असतात. कुठेही पापडाला तळा नाही किंवा फाटलेले नाही. एकसारखे असे हे पापड झालेले आहे. जर का मैत्रिणींनो तुमच्याकडे पुरी मेकर नसेल, म्हणजेच हे पापड बनवण्याचं मशीन नसेल, तर काय करायचं, खाली प्लास्टिक पेपर आथरून घ्यायचा आणि त्यावरती हा उंडा ठेवायचा. वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि पोलपाट वगैरे एखादी जड ताट घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचे. तरी सुद्धा असे पापड हे मस्त होतात. किंवा वरतून दाबायचे नसेल तर खाली प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचं. अगदी भराभर अशा पद्धतीचे हे पापड होत असतात. एकदा बनवलेले हे पापड वर्षभरासाठी ठेवले तर अजिबात हे खराब होत नाही. तर आता हे मस्त असे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये असा हा पापड सोडला का लगेचच काही सेकंदमध्येच हा तळला जातो. तळायला जास्त वेळही लागत नाही, म्हणजे लगेचच तेलाच्या आतून हे पापड आपल्याला काढायचे असतात. तुम्ही पाहू शकतात मस्त असा रंग आलेला आहे. तर अशाच पद्धतीने काही पापड मी तुम्हाला आता
तळून दाखवते। पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। मग मैत्रिणींनो, नक्कीच करून पहा। अशा पद्धतीचे हे तळून पापड होत असतात। आणि विशेष म्हणजे हे पापड बनवताना आपण कुठेही तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही, फक्त पापड तळण्यासाठी हे आपल्याला तेल लागत असते। मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।